हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. सो आज आपण आपली आहे रिटर्न जर्नी छत्रपती संभाजीनगर टू वसईपर्यंतची. सो ह्या जर्नीमध्ये आपण अजून एक ठिकाणी भेट देणार आहोत. ते ठिकाण म्हणजेच गोंडेश्वर टेम्पल, सिन्नरमधले. गोंडेश्वर टेम्पल्स हे विष्णेश्वर मंदिरापासून 130 ते 140 किलोमीटरपर्यंत आहे. या ठिकाणी तुम्हाला जायला 1.5 ते 2 तास लागेल कृष्णेश्वर मंदिरापासून. रस्ता खूप छान असला कारणाने तुम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी नक्कीच पोचाल. आमचा मेन मोटिव्ह होता की आम्हाला ही 4 प्लेसेस करायचे होते. एक म्हणजे कृष्णेश्वर मंदिर, दुसरं म्हणजे दौलताबाद म्हणजेच देवगिरी किल्ला, तिसरं म्हणजे एलोरा आणि चौथं म्हणजे गोंडेश्वर मंदिर सिन्नरचे. 3 ठिकाणांचे दर्शन आणि 3 ठिकाणाचा अनुभव हा खूपच छान होता. आणि आता आम्ही आमच्या चौथ्या ठिकाणीच म्हणजेच गोंडेश्वर मंदिराकडे जात होतो. गोंडेश्वर मंदिराच्या इथं जाताना आम्ही मध्ये कोणताही हॉल्ट घेतला नाही, कारण का आम्हाला लवकरात लवकर पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची होती. सो आम्ही गोंडेश्वर मंदिराला वन स्टॉपमध्येच गेलो, डायरेक्ट कृष्णेश्वर मंदिर टू गोंडेश्वर मंदिर. गोंडेश्वर मंदिर हे लांबूनच नजरेस पडतं एवढं मोठं आहे. सिन्नर येथील गोंडेश्वर मंदिराची ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे की हे 12व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधले होते. हे मंदिर 5 मंदिराचा समूह असून शिवपंचायतन आहे, ज्यात मुख्य शिव मंदिर आहे आणि सभोवती पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची उपमंदिरे आहेत. या मंदिराची वास्तुकला प्राचीन असून ती महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वता असून दक्षिण व उत्तर दिशेलाही प्रवेशद्वार आहे. मंदिराची संरचना स्वर्गमंडप, नंदीमंडप, मुखमंडप, सभामंडप व अंतराळ व गर्भगृह अशी असून गर्भगृहावर बांधलेले आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. मंदिराच्या आतील भागातील असलेले खांब एवढं सुंदर आणि एवढी नक्षीकामवाले आहेत की तुम्ही त्यांना बघून थक्कच व्हाल. या मंदिराची रचना, आजूबाजूचा परिसर एवढा स्वच्छ आणि एवढा छान आहे की तुम्ही तासनतास तिथे बसून त्या मंदिराकडे बघत, त्या मंदिराचा अनुभव घेत तिथे आपले आराधना व्यक्त करू शकता. या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहात देवतेवर अभिषेक केल्यानंतर ते वाहून जाणारे पवित्र जल मंदिराच्या बाहेर सोडले जाते. तिथे मगरीचे तोंड शिल्पित केलेले दिसते. बऱ्याच मंदिरात आपल्याला गायीचे तोंड शिल्पित केलेले दिसते आणि त्यातून ते जल बाहेर येते. गोमुखातून आलेले जल हे पवित्र मानले जाते, परंतु हे गोमुख इसवी सनच्या 13व्या शतकानंतर दिसू लागते. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यावर या मंदिराच्या भिंतींवर देवदेवता, गंधर्व, अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत.
गोंदेश्वर मंदिर हे ठिकाण पुण्यापासून सुमारे 185 किलोमीटर आणि नाशिकपासून 26 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिन्नर शहरात आहे. गोंदेश्वर मंदिर हे मध्ययुगीन भारताच्या वास्तुशिल्पीय प्रगतीचा आणि आध्यात्मिक प्रेरणेचा पुरावा आहे. गोंदेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर आम्ही तिथे फोटोज काढले. व्हिडिओज आमचं शूटिंग झाल्यानंतर आम्ही तिथून सुमारे 4 वाजता निघालो. गोंदेश्वर मंदिराच्या इथून निघाल्यानंतर आम्ही जेवायला गेलो होतो. तिथून जेवून आम्ही सुमारे 5 वाजता आम्ही नाशिकमधून निघालो. जेवून झाल्यानंतर आम्ही जव्हार मार्गे जाणार होतो. सो आम्हाला मध्ये अंजनेरीही लागणार होतं. अंजनेरी म्हणजेच हनुमानाचा जन्म झाले ते ठिकाण. आम्ही अंजनेरीला दर्शन घेण्याचे ठरवले आणि आम्ही तिथे 5-10 मिनिटाचा ब्रेक घेतला. अंजनेरीला आम्ही खालच्याच मंदिरामध्ये छान असे दर्शन घेतले. तिथे थोडा वेळ थांबलो आणि तिथून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आम्ही जव्हार मार्गे वसईला जाणार होतो. आम्ही परत वज्रश्री मार्गे जाणार नव्हतो कारण का वज्रश्रीचा रोड हा खूप खराब होता. आम्ही जव्हार करून वाडा करून आम्ही तिथून आपला अहमदाबाद एक्सप्रेस हायवेवरूनच आम्ही वसईला जाणार होतो. आम्ही रात्री 11 वाजता घरी पोचलो कारण का आम्हाला ट्रॅफिक तर नाही मिळाले पण मध्ये मध्ये पाऊस मिळाला आणि रात्र होती. सो जव्हारचा रस्ता हा पूर्ण सुनसान असतो, रात्री कोणी नसतं. रस्ता खूप छान आहे पण सुनसान आणि पाऊस असल्याकारणाने घाट असल्याकारणाने आम्हाला उशीरच झाला आणि आम्ही 11 वाजता घरी आमच्या वसईला पोचलो. एकूणच आमचं हे 2 दिवसाचं ट्रॅव्हलिंग होतं. 2 दिवसामध्ये आम्ही 4 ठिकाणं फिरलो. 4 ठिकाणं अशी फिरलो की प्रॉपर फिरलो. आम्ही टाईम स्पेंड केला, फोटोज काढले, व्हिडिओज काढले. आम्ही खूप एन्जॉय केलं. तुम्हाला पण जर मुंबई टू औरंगाबाद जर फिरायचं असेल 2 दिवसामध्ये तर तुम्ही हे नक्की फॉलो करू शकता. आम्ही जिथे राहिलो होतो त्याचा नंबर मी ह्या डिस्क्रिप्शनमध्येही देते, गुरुकृपाचा. कारण का ते राहण्याची सोय खूप छान होती. तिथे गुरूंचं दत्तांचं मंदिरही खूप छान होतं. सो तुम्ही ते नक्की राहू शकता कारण का ते मंदिरापासून 5 मिनिटावरच आहे. अजून कोणती तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला DM करू शकता. मी तुम्हाला नक्की माहिती देईन की कुठे कसं जायचं, कुठे काय फीज आहेत, कुठे मोफत एंट्री आहे सर्व. सो प्लीज. सो हा ब्लॉग आणि हा पार्ट 4 म्हणजेच आपले 4 पार्ट होते ते 4 पार्ट इथे कंप्लीट झाले आहेत. सो हे तुम्हाला आवडले असतील तर प्लीज लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.